नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्यातील येळवी येथील निळ्या झेंड्याचा वाद आता जोरदार चिघळला आहे. RPI व आंबेडकरी चळवळीतील नेते आज आक्रमक झाले. त्यांनी जत शहरातील विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केला, रास्ता रोको आंदोलन केले. महसूलच्या अधिकाऱ्यांच्यामुळे हे आंदोलन जास्तच चिघळले असून कोणीच वरिष्ठ अधिकारी आले नसल्याने RPIचे नेते आक्रमक झाले. 1.5 ते 2 तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची, वाहतूकदारांची प्रचंड त्यामुळे कोंडी झाली. व RPIचे प्रदेश नेते संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. जत शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी RPIचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील, सुशील कांबळे, राहुल वाघमारे, मोठ्या प्रमाणात महिला व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी संपूर्ण रास्ता रोखून धरल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी RPIच्या नेत्यांचा यावेळी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलन पाठीमागे घेण्याबाबत प्रशासनाकडून विनंती करण्यात आली. मात्र जोपर्यंत प्रांताधिकारी व तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका RPI नेत्यांनी घेतली. येळवी तालुका जत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध जयंतीनिमित्त या ठिकाणी ध्वजारोहण करायचं होतं. त्यामुळं समाज मंदिरच्या समोर ध्वजकट्टा उभारला आणि त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी एखादा फोन केला प्रशासनाला आणि या ठिकाणी झेंड्याच्या कट्ट्याचा आम्हाला अर्थ होतो, तो कट्टा काढा. लगेच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेलं. जवळजवळ प्रशासकीय अधिकारी आणि 3 पोलीस गाड्या गेल्या आणि झेंडा कट्टा काढण्याचा प्रयत्न केला, गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्या तालुक्यातील सर्व भीम सैनिक त्या ठिकाणी गेले, प्रत्यक्ष बघितले तर गावामध्ये वाहतुकीला अडथळा नाही. समाज मंदिर समोरच कट्टा आहे आणि त्यामुळं समाज मंदिर शासनाची जागा आहे, त्याच्या पुढची शासनाची जागा आहे, समाजची वहिवट आहे, येणं जाणं आहे. असं असताना प्रशासन अडमुटेपणाची भूमिका घेत आहे आणि त्यामुळं आज आम्हाला नाईलाजानं या ठिकाणी महाराणा प्रताप चौकामध्ये आंदोलन करावं लागलं. या तालुक्यामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जातो, तरी देखील प्रशासन आम्हाला त्रास करण्याचा प्रयत्न करतो. तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर नाही, ज्या ठिकाणी समाज मंदिरासमोर कट्टे असतील, झेंडे असतील, तिथं कोणी हात लावण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा तालुका जिल्हा आंदोलन करू. सर्व आंबेडकर प्रेमी या ठिकाणी तालुक्यातले अजून आले नाही, फक्त येळवीची लूट आहे आणि येळवीमध्ये ग्रामपंचायत त्या लोकांची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. एखाद्या माणसाची जर तक्रार घेऊन पोलीस प्रशासन किंवा प्रांत जर आमच्या लोकांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतील तर आमचे सर्व भीम सैनिक न्याय देण्याचा प्रयत्न करतील आणि आज जो झेंड्याचा कट्टा दिला आहे त्या ठिकाणीच राहावं ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. धन्यवाद. महापुरुषांना माझे वंदन. आज दिनांक 4/5/2026 वार सोमवार आपण जत
मध्ये महाराष्ट्र प्रताप चौक जे आहे या चौकामध्ये आपण रस्ता रोको केलं. हे रस्ता रोको करण्यापाठीमागचं कारण असं आहे की येळवी या ठिकाणी आपल्या आंबेडकर नगरमध्ये जे आपलं समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराच्या मैदानामध्ये आपण झेंडा लावला. जो झेंडा दरवर्षी आपण ध्वजारोहणाच्या वेळेस लावतोय आणि काढतोय. त्याचं असं झालं आहे की दर वेळेला काढणे आणि लावणे ही थोडंसं त्रासदायक आणि अडचणीचं ठरलेली बाब आहे. त्यामुळं आपल्या पोरांनी तिथं कायमस्वरूपी तो झेंडा लावला आणि तो झेंडा लावल्यानंतर काहीच तासात जी कोणी समाजकंटक असतील किंवा ज्यांना कुणाला ती झेंडा लागलेला वाईट वाटला असेल अशा 1-2 व्यक्तींनी या झेंड्याची तक्रार केली. या झेंड्याची तक्रार केल्यावरती पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल खातं असेल हे लगेच ॲक्शन मोडमध्ये येऊन तिथं आपल्या लोकांवरती थोडंसं म्हणजे अन्याय करण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या लोकांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. त्यामुळं हे आपण आज रस्ता रोको घेतलेला आहे. मला आपल्या सर्वांना ह्या अनुषंगानं एकच सांगायची इच्छा आहे की झेंडा कुठल्याही रंगाचा असून दे, कोणत्याही महापुरुषाचा असून दे किंवा कुठल्याही समाज मंदिर असू दे किंवा कुठल्या या भारत देशामधला कोणताही महापुरुष असू दे, ह्यांच्यावरती जर करता कुणी चुकीच्या टीका टिप्पण किंवा त्यांचं विटंबना करायचं किंवा त्यांना गलिच्छ भाषेत बोलायचं किंवा एखाद्याचा झेंडा काढायचा किंवा फाडायचा असं जर कोणी कुठलाही समाजकंटक जर करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, त्याला कायद्यानंही उत्तर दिलं जाईल आणि त्याला आमचा भीमटोलाही 100% दिला जाईल. कारण या देशामधले जितके महापुरुष आहेत त्या सर्वजणी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक आदर्श देऊन गेलेले आहेत आणि आमच्यासाठी त्यांनी भरपूर अशा गोष्टी करून गेलेले आहेत. सर्व महापुरुष आम्हाला महत्त्वाचे आहेत आणि सगळ्या महापुरुषांसाठी आम्ही आहे. आता आम्ही असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महापुरुषाची विटंबना झाली किंवा कुठल्याही झेंड्याचं जर करता कट्टा पाडला गेला किंवा झेंडा फाडला गेला तर आम्ही योग्य त्या पद्धतीनं कायद्यानंही त्याचं वाजवणार आणि भीमटोलाही त्याला आम्ही 100% देणार. एवढं मी बोलतो. धन्यवाद. तालुका जत, जिल्हा सांगली, शेळवी येथील काही समाजकंटकांनी झेंडा काढण्याचा प्रयत्न केला. त्या अनुसार जतचे प्रांत अधिकारी यांनी सांगितलं आम्हाला की बाबा ते महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये झेंडा आहे, अतिक्रमण आहे. मग जत तालुक्यामध्ये किती अतिक्रमण आहेत आता हे बघा. कलावती स्टील अँड फर्निचर सेंटर माहिती आज आमच्या भावना दूर होत्या आणि या ठिकाणी आम्ही रस्ता रितसर केला आहे. निवेदन दिले सगळ्या प्रशासनाला, परंतु प्रशासनानं अजिबात दखल घेतली नाही, कोणी आलं नाही. PI साहेबांनी निवेदन घेतले. जर प्रशासनाला गांभीर्य नसेल तर त्या गुरुवारी जत बंद व मोर्चा प्रशासनावर बंद करायला आज आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आमच्या मागण्यासाठी. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. आज आम्ही जो रस्ता रोको केला तो अगदी कायद्याच्या 4 चौकटीत बसणाऱ्या पद्धतीनंच केला होता व सगळ्यांना निवेदन देऊन सूचना देऊन केला होता. तरी सुद्धा ना आमचं निवेदन स्वीकारायला प्रांत साहेब आले, ना तहसीलदार साहेब आले, ना BDO आले. मग मला तुम्ही सांगा की एवढं ह्या एका झेंड्यासाठी लोकांना वेठीशी का धरलं जाते? या लागले एवढं या एका आमच्या झेंड्यासाठी का वेठीशी धरलं जातं? या एका झेंड्याला नेमकं काय ह्याला महसूल खात्याला काय दाखवून द्यायचं आहे? पोलीस प्रशासनाचं तर काय नाही आहे ह्याच्यामध्ये. पोलीस प्रशासन पूर्ण पारदर्शी काम करायला लागले. मग मला तुम्ही सांगा प्रांतांना किंवा तहसीलदारांना ह्याच्यात दाखवून काय द्यायचं आहे आम्हाला नेमकं? जर करता असंच त्यांची जर कठोर आणि कणखर भूमिका असेल तर आमची त्याच्यापेक्षा कठोर आणि कणखर भूमिका असणार आहे. मग ती सगळ्याच बाबतीमध्ये मग ती त्यांना सहन होईल का? ती त्यांनी ठरवावं. आम्ही नाही ठरवत. आता जे होईल ते होईल पुढं. आणि आम्ही येणाऱ्या गुरुवारी, आज सोमवार आहे, येणाऱ्या गुरुवारी आम्ही रस्ता रोको मोर्चा प्लस आम्ही जत बंदची हात पुकारलेली आहे. धन्यवाद.